नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सरकारी योजना मराठी माहिती यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आणि हा हप्ता माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते टाकला जाणार आहे। आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 7 हप्ते यशस्वीरित्या जमा झालेले आहेत। आता शेतकरी 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। 8वा हप्ता कधी जमा होणार? सरकारी सूत्रांनुसार नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लवकरच जमा होणार आहे। आणि महत्त्वाची बाब म्हणजे हा हप्ता उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या हस्ते टाकला जाणार आहे। यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। राज्य सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर होताच थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल। मित्रांनो, या 8व्या हप्त्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये थेट बँक खात्यात DBT द्वारे मिळणार आहेत। आणि जर PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळाला तर शेतकऱ्यांना एकत्रित 4000 रुपये देखील मिळण्याची शक्यता आहे। हप्ता अडकला असेल तर काय करावे? जर तुमच्या खात्यात मागील हप्ता जमा झाला नसेल तर जवळच्या सेतू केंद्रात भेट द्या, तलाठी किंवा कृषी सहाय्यकांशी संपर्क करा, आधार बँक लिंक तपासा, eKYC अपडेट करा। हे सर्व केल्यावर पुढील हप्ता मिळण्याची शक्यता वाढते। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे। आणि माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते हा हप्ता टाकला जाणार असल्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या कार्यक्रमाची उत्सुकता लागली आहे। मित्रांनो, जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच सरकारी योजनांच्या अपडेटसाठी सरकारी माहिती मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र।